तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी कुलदैवताचा जो कलश आपण स्थापन करतो तो वर्षभर करणार असेल किंवा कोणाला वर्षभर शक्य नसेल तर जो तो साप्ताहिक केला जातो त्याविषयी एक थोडीशी उपासना आहे ती ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। ही आपली नित्य साधना आहे। प्रापंचिक माणसे संसार करून परमार्थ साधण्याचा प्रयत्न करत असतात, तरीही अडीअडचणी या येतच राहतात। त्यातून जो तो बाहेर पडण्यासाठी धडपडत असतो त्याला बरीच कारणे देखील असतात। आज आपणास एक अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी साधना देत आहे। ही साधना कुणीही करू शकतो। तुमच्या घरात देवाचे टाक असो किंवा नसो, प्रत्येकानेच हा प्रभावी उपाय नक्की करायला हवा। मंगळवार हा कुलदेवतेचा वार मानला जातो। या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन म्हणजेच आंघोळ वगैरे स्नान करून एक नारळ, 1 रुपयाचं नाणं, एक सुपारी, खायची पानं म्हणजेच नागिलीची पानं किंवा आंब्याची वगैरे कोणतीही तुम्ही पाने 5 घेऊ शकता आणि थोडेसे तांदूळ। सर्वप्रथम नारळ धुवून कलशात 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकावी। कलश हा तांब्याचा असला तरी चालतो, दुसरा कोणता असेल स्टीलचा तरी चालेल, पण शक्यतो तांब्याचाच घ्या जो देवाचा असतो तो। त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकायची, खायची पानं म्हणजे जी नागिलीची पाने किंवा आंब्याची 5 पाने अशी सभोवताली लावावीत। कलशावर कुंकवाने स्वास्तिक काढायला हवं। कलशाच्या खाली थोडे तांदूळ ठेवायला हवेत। नंतर नारळास गंध, हळदी कुंकू लावून फुले असल्यास फुले अर्पण करून माझ्या कुळाचं रक्षण कर असे त्यास आवाहन करावे। या मंगळवारी कलश स्थापना केल्यानंतर त्याच्या पुढील मंगळवारी फक्त पाणी, पानं आणि तांदूळ बदलून असाच कलश ठेवायचा आहे। ते फक्त दुसरं ठेवायचं आहे, तांदूळ दुसरे ठेवायचे। तांदूळ आपण आपल्या पक्ष्यांना पण टाकू शकतो किंवा उरलेल्या आपल्या रोजच्या खायच्या तांदळाच्या डब्यात पण टाकू शकतो। पाणी कुठेही टाका, पण नारळ तडकल्यास बदलायला हवा। नारळास कोंब आल्यावर एखाद्या मंदिरात किंवा तुमच्या घराच्या बागेत लावावा। सुतक आणि विटाळ काळात कलश स्थापना करू नये। मला सप्ताहभराचा किंवा महिन्याभराचा उपाय, परंतु तुम्हाला जर कुलदैवतेसाठी सदैव कलश स्थापना करणार असेल म्हणजे वर्षभर, तर रोज किंवा आठवड्यातून एकदा देवीचा वार जो असतो म्हणजे मंगळवार, शुक्रवार, तेव्हा कलशातील पाणी बदलणे। त्यातील वस्तू पुन्हा तशाच टाकल्या तरी चालेल आणि पाणी बदलण्यापूर्वी जे जुनं पाणी आहे ते एकतर सर्व घरात 4ही कोपऱ्यांना शिंपडावे किंवा आंघोळीच्या पाण्यातही टाकू शकता किंवा बाहेर झाडांनाही टाकू शकता, म्हणजे कोणाच्या पायाखाली येणार नाही। दर महिन्याच्या ठराविक एक दिवस ठरवून म्हणजेच पौर्णिमा, पंचमी, अष्टमी, नवमी म्हणजेच देवीला लागू पडेल अशा एका दिवशी घटाचा नारळ बदलणे। जुना नारळ प्रसाद म्हणून खाऊ शकता, पण खराब निघाला असेल तर मनात कुठलीही शंका न आणता वाहत्या पाण्यात सोडून देणे आणि कोंब आला असेल तर तो तुम्ही एखाद्या व्यवस्थित ठिकाणी पुरून किंवा कुंडीत लावून वाढवू शकता, पण त्याला कुलदैवत समजूनच त्याचा मान सन्मान द्यावा, त्याची पूजा अर्चा करत जावी। एकदा लावला म्हणजे त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू नये। घरात एकापेक्षा जास्त कलश, नारळ स्थापन करू नये। तर हे छोटीशी नियमावली आहे। तुम्हाला कलश स्थापना करायची असेल तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि तुम्ही शक्यतो घरामध्ये ईशान्य कोपऱ्यात जिथे देवघर असतं त्याच्या साईडला कुलदैवतेचा हा कलश स्थापन करू शकता। प्रत्येक ज्या घरामध्ये सुवासिन स्त्री असते त्या घरात कुलदैवतेचा कलश स्थापना ही असायलाच हवी। रामकृष्ण हरी।